स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं यावर्षीपासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रनिष्ठा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। राष्ट्रासाठी प्राणार्पण करणारे संरक्षण दलातील अधिकारी, जवानांसह देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीदांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो। यंदाचा पहिला पुरस्कार 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात अद्वितीय शौर्य दाखवत वीरमरण पत्करलेले मेजर श्यामकांत गजानन केळकर यांना मरणोत्तर देण्यात आलाय। महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी मेजर केळकर यांच्या पत्नी शैलजा केळकर यांना त्यांच्या नागाळ पार्कातील निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। याप्रसंगी योगिता कुलकर्णी, मानिनी गोरे, मधुजा गोरे, सविता दिवसे यांच्यासह केळकर कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते। यावेळी सर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। हिंदू महासभेचे कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी सावरकरांकडून प्रेरणा घेऊन केळकर देशसेवेत दाखल झाल्याचं सांगत सावरकरांना नतमस्तक होऊनच ते युद्धाला जात असत अशा आठवणी सांगितल्या। यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत मेजर केळकर यांच्या देशकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शहीद कुटुंबियांप्रती आदर व्यक्त करून राष्ट्रनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदान या मूल्यांचं जतन करण्याचा निर्धार केला। यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे राज्य संघटक मनोहर सोरप, संघटन मंत्री संजय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर, जिल्हा प्रवक्ते सुनील सामंत, कार्याध्यक्ष अभिजित पाटील, रश्मिताई साळुंखे, सुरेश जाधव, बबन खोपकर, विजय पाटील आदी उपस्थित होते।